माझ्याकडे एक जिल्हा परिषदचे सर आले आणि खूप कंटाळलेले होते, त्रासलेले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की सर, मी इतक्या प्रकारची ट्रीटमेंट घेत आहे मूळव्याधीवरती की वेगवेगळ्या प्रकारचे काढे, चूर्ण, मलम लावतो आहे, घरगुती गावठी औषधं घेतली, परंतु मला मूळव्याधीवरती रिझल्ट का येत नाही, माझी मूळव्याधी कायमस्वरूपी नीट का होत नाही। मग मी त्यांना एका उदाहरणाने समजून सांगितलं की सर, जसे की तुमच्याकडे मोटरसायकल आहे, तुम्ही दररोज ड्युटीला जाता, त्या मोटरसायकलच्या जर इंजनमध्ये जर बिघाड जर असला आणि जर तुम्ही त्यामध्ये योग्य प्रकारचं चांगलं पेट्रोल टाकत आहात, त्याचे दररोज त्याला धुत आहात, त्याचे सीट बदलली, त्याचे इंडिकेटर बदलले, लाईट बदलले, परंतु तरीसुद्धा गाडीचा तो प्रॉब्लेम तो कायमस्वरूपी नाहीसा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला त्या इंजिनवरच काम करावं लागेल। त्याचप्रमाणे आपली बिघडलेली डायजेशन सिस्टम आहे, जर तिच्यावरती काम न करता तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारचं औषध टाकत आहेत, जर सोनं जरी खाल्लं तरी पण तात्पुरत्या औषधाने तुमची मूळव्याध कायमस्वरूपी नीट होणार नाही। त्यासाठी तुमची डायजेशन सिस्टम दुरुस्त होणे, तुम्ही काही जरी खाल्लं तरी ते पचणे हे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ द्यावा लागेल। जर आपल्याला सुद्धा अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर मला आपली मदत करायला नक्कीच आवडेल।